श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामींच्या सत्य अनुभवांनी बनलेला शुभांगी स्वामी भक्ती या चॅनलमध्ये. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचे अनुभव ज्यावेळेस एखाद्या भक्ताला येत असतात त्यावेळेस त्या भक्ताने आपले अनुभव कधीही मनामध्ये ठेवायचे नाही, तर आपले अनुभव हे इतर लोकांना सांगायचे आहेत, शेअर करायचे आहेत. आणि त्यानंतर ज्यावेळेस एखादा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर त्याचे पुण्य त्या भक्तालाच मिळत असते ज्याला स्वामींनी अनुभव दिलेला असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, ईश्वर त्याच लोकांवरती प्रसन्न होत असतात ज्या लोकांची भक्ती स्वामींपर्यंत पोहोचलेली असते. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ असे आहेत की ज्या वेळेस एखाद्या भक्ताने एकदा जरी स्वामींचं नाव घेतलं तर स्वामी त्या भक्ताला योग्य वेळ आली की त्याचे फळ हे नक्कीच देत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे स्वामींना आपल्याकडून काहीही नको असते, फक्त हवे असते ती भक्ती. भोळ्या मनाने केलेली भक्ती हवी असते. त्यामुळे तुम्ही कधीही स्वामींची भक्ती करत असताना विश्वासाने आणि भोळ्या मनाने करायचे आहे. आपण ईश्वराला एखादी गोष्ट मागायची नाही, जरी मागितली तरी योग्य वेळ आल्यानंतर ते आपल्याला न मागता सुद्धा ते सर्व काही देणार असतात. कारण स्वामींना माहीत असते की आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. त्यामुळे ज्या वेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस स्वामी इतके देतील की तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, करता आणि करविता स्वामी तुझी एक नाता या संपूर्ण वाक्याचा अर्थ या अनुभवातून तुम्हा सर्वांना शिकायला मिळणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडत असते, आपल्या आयुष्यामध्ये स्वामींना एखादी गोष्ट जर आपल्याकडून करून घ्यायची असेल तर ते आपल्याकडे वेळ असो किंवा नसो, आपल्या मनाची परवानगी असो किंवा नसो, परंतु स्वामी ते आपल्याकडून करून घेतच असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा अनुभव हा खरोखरच खूप गोड अनुभव आहे, मनाला लुभावणारा अनुभव आहे. अशाच पद्धतीचा अनुभव ज्यावेळेस तुम्ही ऐकाल त्यावेळेस तुम्हाला देखील खूप बरं वाटेल. आजचा हा अनुभव हा धाराशिव जिल्हा येथे राहणाऱ्या प्रणव प्रताप कुलकर्णी या दादांचा अनुभव आहे. सर्वात प्रथम त्या दादांना मनापासून मी त्यांचं आभारी आहे, कारण त्यांनी मला त्यांचा अनुभव शेअर करण्याचा पात्रतेचं समजला. त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानते. तर त्या दादांचा अनुभव आपण त्या दादांच्या शब्दामध्ये ऐकूया. दादा सांगायला सुरुवात करतात, सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे नाव प्रणव प्रताप कुलकर्णी. मी राहणारा धाराशिव जिल्हा येथील रहिवासी आहे. मी स्वामींचं खूप भक्ती करतो. मला स्वामींची भक्ती करायची म्हटलं की कंटाळा येत नाही. मला स्वामींविषयी खूप ओढ लागते आणि स्वामी म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये माझा संसार आहे, परंतु त्यातूनच वेळ काढून स्वामींची भक्ती करत असतो. आता नवरात्रीचे 9 दिवस गेले आणि त्यानंतर त्याच वेळेस आमच्या धाराशिवमध्ये असं आहे की ज्यावेळेस स्वामींची आरती ही आठवड्यातील वारांमध्ये फक्त गुरुवारी आणि रविवारी होत असते. 8 आणि 10 या वेळेमध्ये स्वामींची आरती होत असते. आणि या वेळेस काय झालं की ज्या वेळेस मी जी नवरात्रीमधील 8वा दिवस होता त्यावेळेस मी माझ्या केंद्रामध्ये गेलो, म्हणजे आमच्या धाराशिवमध्ये असणाऱ्या केंद्रामध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर मी दुर्गा सप्तशती पाठ केला, हवन केलं आणि त्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर आता 9वा दिवस दुसऱ्या दिवशी होता, परंतु मला तेथे जायचं पण होतं, जायचं नाही पण होतं. म्हणजे मनाची द्विधा मनस्थिती झालेली होती. म्हणजे एक मन म्हणत होतं की आपण जाऊया, दुसरे मन म्हणायचं नाही, घरामध्ये भरपूर कामं आहेत आणि आपण घरचं सर्व काही आवरावं लागेल, त्यामुळे वेळ भेटतो की नाही याविषयी काहीच नव्हतं. फक्त वेळेवर निर्भर होतं सगळं की उद्या जायचं की नाही ही फक्त वेळच ठरवणार होते. आणि नेमकं त्याच दिवशी संध्याकाळी असं झालं की ज्या वेळेस मी घरी आलो, घरी आल्यानंतर सर्व काही आटपलं आणि संध्याकाळी झोपलो. झोपल्यानंतर पहाटे 5 ते 5:30च्या दरम्यान एक स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये स्वामींचा फोटो आला.
स्वामींचा फोटो एवढा सुंदर तेजस्वी होता, मला खूप बरं वाटलं. स्वामींकडे पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं. आणि त्यानंतर त्या फोटोमध्ये स्वामी माझ्याकडे पाहत होते, मी स्वामींकडे पाहत होतो. आणि त्यानंतर जो आपण कपडा, जो आपल्या घरामध्ये देवपूजा केल्यानंतर जो फोटो पुसण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी आपण जो कपडा वापरतो, आणि तोच कपडा स्वप्नामध्ये आला. आणि स्वामींचा फोटो आहे. स्वामी खूप सुंदर तेजस्वी माझ्याकडे पाहून हसत आहेत. आणि तो कपडा सारखा त्या स्वामींच्या फोटोच्या समोर माझ्याकडे येत होता, म्हणजे माझ्या समोर येत होता. त्यामुळे मला अशा पद्धतीचं स्वप्न पडलं आणि मी जागा झालो. जागा झाल्यानंतर असं मी विचार करू लागलो की स्वामी तर माझ्या स्वप्नामध्ये आले, ठीक आहे की स्वामी माझ्यावर खुश असतील, त्यामुळे काहीतरी स्वामी माझ्या माझ्या माझ्याकडे स्वामींचं काहीतरी एवढं प्रसन्नतेनं पाहणं हे मला खूप आवडलं. परंतु तो कपडा माझ्या स्वप्नामध्ये का आला, की जो आपण देवपूजा केल्यानंतर देव स्वच्छ करण्यासाठी, पुसण्यासाठी जो वापर करतो, तो कपडा मध्ये मध्ये का येत होता. जसा स्वामींचा फोटो होता, ते स्वामी माझ्याकडे पाहून हसत होते, परंतु तो कपडा मध्ये मध्ये करत होता. म्हणजे अशा पद्धतीचं स्वप्न मला का बरं आलं असेल, म्हणजे अशा पद्धतीने मी विचार करत होतो. आणि विचार करून करून काहीच त्यातून समजलं नाही. त्यानंतर म्हटलं की असो, काही का असेना. आणि त्यानंतर माझ्या कामाला मी सुरुवात केली. आणि त्यानंतर सकाळी ज्यावेळेस माझा चहा वगैरे झाला, त्यावेळेसच मला फोन आला, की जेथे ज्या केंद्रामध्ये जे गुरुजी होते, त्या गुरुजींचा फोन आला, की मला काही कामानिमित्त बाहेर जावं लागणार आहे. तर त्यामुळे तू आजची जी आरती आहे, ती आरती तू कर, असं मला फोन आला. आणि तर त्यांनी मला सांगितलं, की तू काय कर, की तेथे केंद्रामध्ये जा, स्वामींचा फोटो, स्वामींची जी मूर्ती आहे, स्वामींचा दरबार, म्हणजे आतील जे फोटो वगैरे आहेत, ते पूर्णपणे स्वच्छ कर. आजची पूजा तू कर. जेथे तिथे लागणारी सर्व सामग्री, तेथे जे काही हवं आहे ते तू कर. आणि फोटो स्वच्छ करून पूर्ण फोटोची आरती वगैरे सर्व काही तू कर. अशा पद्धतीचा फोन आला. आणि त्यानंतर फोन आल्यानंतर मी फोन ठेवला. आणि ठेवल्यानंतर माझ्या संपूर्ण घटना ही लक्षात आली, की माझ्या स्वप्नामध्ये स्वामी तर माझ्याकडे पाहून हसत होते, परंतु तो फोटोच्या मध्ये आणि माझ्यामध्ये तो पुसण्यासाठी जो कपडा वापरतो, तो कपडा का मध्ये मध्ये करत होता. तर यासाठीच की त्या गुरुजींनी मला सांगण्या अगोदर स्वामींनी मला सांगितलं होतं, की आजची पूजा म्हणजे आज तुला माझ्याकडे येऊन माझा फोटो स्वच्छ करावा लागणार आहे. तर हे अगोदर स्वामींनी सांगितलं होतं. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये आपण काय करायचं किंवा काय करायचं नाही हे आपण ठरवत नाही, तर ज्यावेळेस आपण स्वामींच्या सानिध्यामध्ये जातो, त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे ते स्वामी ठरवत असतात. आणि नेमकं याच पद्धतीने स्वामींनी मला अगोदरच येऊन सांगितलं होतं, की या कपड्याने म्हणजे तुझ्याकडे आज मला तुला स्वच्छ म्हणजे सॉरी की तुला आज मला स्वच्छ करायचं आहे. म्हणजे यासाठीच तो कपडा आणि स्वामींचा फोटो माझ्या स्वप्नामध्ये आला होता. हे मला ज्यावेळेस गुरुजींचा फोन आला त्यावेळेस मला समजलं. अशा पद्धतीने की स्वामींनी मला येऊन सांगितलं. तर मित्र आणि मैत्रिणी, हा माझा छोटासा अनुभव होता. त्यानंतर मी गेलो. तिथे गेल्यानंतर स्वामींचा खूप सुंदर मोठा फोटो मी स्वच्छ केला. आणि त्यानंतर आरती वगैरे खूप छान पद्धतीने केली. आणि सर्व काही खूप आनंदात साजरं झालं. अशा पद्धतीने की आपण ज्यावेळेस सांगण्याचा उद्देश एवढाच, की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते फक्त आणि फक्त स्वामी घडवून आणत असतात. करता आणि करविता स्वामी तुझी एक नाथा, हे या वाक्याचं जिवंत उदाहरण आहे. आणि हे सत्य उदाहरण आहे. ज्यावेळेस त्या दादांना हा अनुभव आला, त्यावेळेस दादा म्हणाले, खरोखरच स्वामी तुम्हीच एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे तुम्हीच ठरवू शकता. मित्र आणि मैत्रिणींनो, हा अनुभव ज्यावेळेस एखाद्या भक्ताला येतो, आणि कधीही काही असो, अनुभव छोटा असो किंवा मोठा असो, परंतु अनुभव ईश्वराने आपल्याला देणे हेच खरोखर खूप मोठे भाग्याचे असते. मित्र आणि मैत्रिणींनो, हा अनुभव तुम्हाला छोटा वाटला असेल किंवा मोठा वाटला असेल, याबद्दल माझं काही मत नाही, परंतु तो अनुभव माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. कारण स्वामींनी साक्षात माझी निवड केली त्या आरतीसाठी. आणि नेमकं त्याच दिवशी मला गुरुजींचा फोन देखील आला. हे माझ्यासाठी खूप मोठं भाग्याचं काम होतं. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही खरोखरच ज्यावेळेस मला हा अनुभव मी ऐकला, त्यावेळेस मला देखील खूप बरं वाटलं. आणि नेमकं याच पद्धतीने आशा करते की तुम्हाला देखील खूप आनंद वाटला असेल हा अनुभव ऐकल्यानंतर. मित्र आणि मैत्रिणींनो, त्यामुळे मी प्रत्येकाला सांगत असते की तुमचा अनुभव हा नक्की शेअर करायचा असतो.
आणि ज्यावेळेस आपण आपला अनुभव शेअर करतो त्यावेळेस अनुभव वाढत जात असतात, कारण तेथे पुण्याचा वाटा वाढत जातो. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हीच विचार करा, ज्यावेळेस तुमचा अनुभव दुसऱ्या एखाद्या भक्ताने किंवा दुसऱ्या खूप काही लोकांनी जर ऐकला, तर त्यानंतर तुमच्याविषयी एक भावना, त्या अनुभवाविषयी एक भावना, स्वामींविषयीची एक ओढ निर्माण होत असते आणि त्यानंतर अजून एखादा स्वामी भक्त या स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, तर या गोष्टी घडत असतात, त्यामुळे तुमच्याकडे अजून पुण्याचा वाटा वाढत जात असतो. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपला अनुभव हा नक्की शेअर करायचा असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, काही बहिणींना किंवा काही ताईंना असं वाटत असतं की आपला अनुभव नको शेअर करायला, परंतु तसं काही नसतं. आपला अनुभव काहींच्या जर वाटत असेल की आपलं नाव सांगावं, तर ते नाव सांगून देखील अनुभव शेअर केला जातो, किंवा काहींना जर आपला नाव सिक्रेट ठेवायचं असेल तर या पद्धतीने देखील हा अनुभव शेअर केला जातो. परंतु आपला अनुभव सांगणं, जगासमोर मांडणं ही सर्वात मोठी गोष्ट असते. त्यामुळे आपला अनुभव हा नक्की शेअर करायचा असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, हा छोटासा अनुभव होता, परंतु खूपच गोड अनुभव होता. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला, त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिला, त्याबद्दल मनापासून आभारी आहे. आशा करते की तुम्ही देखील तुमचा अनुभव नक्कीच माझ्याबरोबर शेअर कराल. मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.